नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या सुपर कोचिंग प्लॅटफॉर्मवरती. आपण टेक्स्टबुकच्या सुपर कोचिंग प्लॅटफॉर्मवरती आहोत आणि आता आपण जी सीरीज घेतोय ती सीरीज आहे अतिसंभाव्य जीके प्रश्न. आपण ह्या सीरीजमध्ये असे प्रश्न बघत आहोत की जे प्रश्न सर्व परीक्षांमध्ये येतात. तर सुरुवात करूया आपण ह्या सीरीजला. तुम्हाला माहिती आहे गेली काही दिवस आपण ही सीरीज करतोय आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून तुमचा पण वेळ कमी गेला पाहिजे, पण कमी वेळामध्ये जास्त नॉलेज मिळालं पाहिजे आणि जास्त प्रश्न बरोबर आले पाहिजेत. आणि म्हणून आपण हे जीकेचे प्रश्न आपण बघत आहोत. सो सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला. चला, सुरुवातीचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचे, कारण रेकॉर्डेड जरी असला तरी तुमच्या कमेंट्स आम्ही बघतो आणि जर तुम्हाला डाऊट आला तर डाऊट कसा विचारायचा ह्या संदर्भात पण मी तुम्हाला पुढे सांगतो. पण पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, फतेपूर सिक्रीची स्थापना मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून कोणी केली होती? फतेपूर सिक्रीची स्थापना मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून कोणी केली होती? हा फतेपूर सिक्रीचा सगळ्यात महत्त्वाचा स्टॅच्यू आहे, त्याचं पण नाव तुम्हाला सांगायचं मला. आलं लक्षामध्ये? येस, ह्याचं पण तुम्हाला नाव सांगायचं की ह्याला काय म्हणतात ते. बरोबर आहे? येस. आणि मला पुढचा प्रश्न मला सांगायचा आहे लवकरात लवकर की फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो, फतेपूर सिक्रीची स्थापना केली होती ती म्हणजे अकबराने. आलं लक्षात? ठीक आहे. कोणी केली होती? येस सर, कोणी केली होती मित्रांनो? यस, फतेपूर सिक्रीची जी स्थापना आहे ती केली होती अकबराने. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एकदा त्याच्याबद्दल बघून घ्या, तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती असायला हवं. ठीक आहे? ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही कोणाला डाऊट नसला, कुठला डाऊट असेल तर तुम्ही मला काय करू शकता, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही विचारू शकता. डन. चला पुढे जाऊया का सांगा. चला नंतर आहे. बरोबर आहे? यस. चला पुढच्या पद्धतीने पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ते म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक वस्ती असलेली गावे आहेत? सांगा. सर्वाधिक वस्ती असलेली म्हणजे डेन्सिटी आपण ज्याला म्हणू शकतो जास्त आहे, तर सर्वाधिक वस्ती असलेली गावे. सर्वाधिक वस्ती असलेली गावे ही कुठल्या राज्यामध्ये आहेत भारतामध्ये 2011च्या सेन्ससनुसार? मित्रांनो, आता 2021चा जो दर 10 वर्षांनी होणारा जो सेन्सस आहे तो अजून काही झालेला आपला नाही आहे. त्यामुळे आता जे काही प्रश्न येतील हे 2011च्या सेन्ससला धरूनच येतील. ठीक आहे? तो त्याच्यामुळे काय सांगतो मी तुम्हाला, हा प्रश्न विचारलेला आहे. सो लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आहे बिहार. ह्याचं उत्तर आहे बिहार. बिहारमध्ये डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे. लक्षात, बिहार, वेस्ट बेंगॉल हे सगळ्यात जास्त डेन्सिटी असलेली राज्य आहेत. राज्यांमध्ये युनियन टेरिटरीमध्ये गेलं, शहरांमध्ये गेलो तर उत्तरं वेगळी असतील. त्यामुळे राज्य वापरलंय, युनियन टेरिटरी वापरलंय, हे जरा बघून घ्यायचं, की शहर वापरलंय हे पण बघून घ्यायचं. येतं लक्षामध्ये? सो आता तरी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय की कोणत्या राज्यात सर्वाधिक वस्ती असलेली गावे आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की गावे, कुठली गावे आहेत है ना, वस्ती असलेली गावे आहेत. त्याचं उत्तर येते बिहार. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. नंतर या समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? चला सांगा बरं, समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? सो ह्याच्यामध्ये उत्तर आहे बाणभट्ट, हरिसेन, चांदबरदाई आणि भवभूती. समुद्रगुप्त हा सगळ्यात मोठा राजा होऊन गेला होता, तुम्हाला माहिती आहे. बरोबर, समुद्रगुप्त. बरोबर आहे, तुम्ही त्याचं नाव ऐकलं असेल. बरोबर आहे की नाही? हा. सो प्राचीन भारतामध्ये तुम्हाला, प्राचीन भारत इतिहासामध्ये सापडेल तुम्हाला समुद्रगुप्त. काय सापडेल तुम्हाला? यस, समुद्रगुप्त. तर समुद्रगुप्त कळलं तर त्यामध्ये होता हरिसेन. कळलं तुम्हाला कोण होता? यस, हरिसेन. लक्षामध्ये समुद्रगुप्ताची मुद्रा ही आहे, ही समुद्रगुप्ताची मुद्रा आहे, लक्षात ठेवा. लक्षामध्ये? ठीक आहे. सो ज्याची जी कॉइन करन्सी होती समुद्रगुप्ताची ती होती. बरोबर आहे. समुद्रगुप्तानी काय केलं होतं? यस, त्याचा समुद्रामध्ये सुद्धा लक्षामध्ये त्याचं किंगडम सगळ्यात मोठं होतं, त्याचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये, एन्शियंट काळामध्ये पण समुद्रामध्ये. लक्षामध्ये? त्यातून तो समुद्रगुप्त. लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सर्वात प्राचीन वैदिक युग संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? सर्वात प्राचीन काय लिहिलंय? प्राचीन वैदिक युग संस्कृतीची माहिती. तुम्हाला माहिती आहे आपल्याला वैदिक संस्कृती ही पुस्तकांमुळे कळते. काय कळते आपल्याला? यस, आपल्याला जी काही वैदिक संस्कृती आहे, लक्षामध्ये जी काही वैदिक संस्कृती आहे ही आपल्याला कशामुळे कळते? आपल्याला कशामुळे? लक्षात ठेवा, हडप्पा संस्कृती ही उत्खननाने कळते, तर वैदिक संस्कृती ही आपल्याला टेक्स्टनी कळते. लक्षामध्ये? तो ते जे टेक्स्ट आहे ते विचारलं त्यांनी की ही वैदिक संस्कृतीची जी आपल्याला माहिती मिळाली ती कुठल्या टेक्स्टनी सगळ्यात जास्त मिळाली, तर त्याचं उत्तर आहे ऋग्वेद.
आलं लक्षामध्ये? जे 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, प्रत्येकामध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे. आयुर्वेद हा काय आहे? एक सब वेद आहे. तो ओरिजिनल 4 वेदांमध्ये येत नाही. 4 वेदांमध्ये हे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असं येतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये वैदिक संस्कृतीची आपल्याला माहिती मिळते. कळ हडप्पा संस्कृतीची माहिती मी सांगितलं तुम्हाला उत्खननाने मिळते. तर वैदिक संस्कृतीची माहिती आपल्याला मिळते टेक्स्टमधून. त्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्स्ट आहेत ते म्हणजे वेद. नंतर आहे प्लासीच्या लढाईनंतर कळ यांना बंगालचा नवाब बनवण्यात आलं. कोणाला? प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा नवाब बनवता आलं. ठीक आहे. मला सांगा पहिल्यांदा प्लासी कुठे आहे? यस, सांगा मला. प्लासी लोकेशन कुठल्या राज्यात आहे? सांगा. यस, प्लासी ही कुठल्या राज्यात येते? सांगू शकता तुम्ही मला? यस, आता सांगू शकता का तुम्हाला की आता करंटली प्लासी कुठे येतं? वेस्ट बेंगॉलमध्ये येतं. हां, कुठे येतं? येस, सो प्लासी कुठे येतं? वेस्ट बेंगॉलमध्ये येतं. लक्षात ठेवा, प्लासी कुठे येतं? येस, प्लासी कुठे येतं हे तुम्हाला माहिती असेल तर हे सांगतो तुम्हाला. कळलं? वेस्ट बेंगॉलमध्ये येतं. आलं लक्षामध्ये? पश्चिम बंगालमध्ये येतं. तर कोणी बोलवलं प्लासीच्या लढाईनंतर? प्लासीची लढाई कधी झाली होती? 1757ला झाली होती. ठीक आहे. सो आता तुम्हाला सांगितलंय मीर जाफर, मीर कासिम. कळलं? प्लासीच्या लढाईनंतर कोणाला गादीवर बसवलं होतं? ठीक आहे. आफ्टर प्लासी कोण गादीवर बसलं होतं? सांगा बरं. चलो फास्ट 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 लवकर सांगा मला की आफ्टर प्लासी कोण बसलं होतं लढाईमध्ये? कोणी सांगेल याच्यामध्ये? हां, झालं का तुम्हाला? है ना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. यस, बरोबर आहे. जाफर बरोबर आहे. ठीक आहे ना? आलं लक्षामध्ये? ठीक आहे. सो मीर जाफर की मीर कासिम? तर तुम्हाला याच्यामध्ये उत्तर द्यायचं की मीर जाफर की मीर कासिम. चला आता ह्या दोन मध्ये की सिरोजुद्दौला. कळलं? सो तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय की कोणाला बसवलं होतं गादीवरती? आलं लक्षामध्ये? कोणाला गादीवरती बसवलं होतं ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. ठीक आहे. आलं असेल तुम्हाला उत्तर तर मला द्या, अन्यथा आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का आपण? है ना? चला. आणि ही लढाई कोणी इंग्रजांच्या वतीने कोणी केली होती? रॉबर्ट क्लाइव्हनी केली होती. कोणी केली होती? रॉबर्ट क्लाइव्हनी इंग्रजांच्या वतीने ही लढली होती. चला पुढे जाऊया आपण. चलो नेक्स्ट बघूया आपण. नंतर खालीपैकी कोणत्या शासकाने जित्तल नावाची तांब्याची नाणी जाहीर केली होती? लक्षात ठेवा, जित्तल नावाची तांब्याची नाणी. कळलं? जित्तल नावाची तांब्याची नाणी कुठल्या शासकाने कळलं जारी केली होती? नाव होतं मोहम्मद बिन तुगलक, फिरोजशाह तुगलक, इल्तुतमिश आणि कुली कुतुबशहा. तर त्याचं नाव होतं, कळलं? उत्तर मी तुम्हाला देतो. याचं उत्तर हे होतं इल्तुतमिश. काय होतं? इल्तुतमिश हे त्याचं उत्तर होतं. डन. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हे आलं का लक्षात? सांगा मला. बरोबर आहे. हे पॉईंट तुम्हाला लक्षात येते का? ठीक आहे ना? येस, करेक्ट. ओके. नंतर जाऊया आपण पुढच्या. आणि इथे जर तुम्हाला विचारलं 1757, तुम्हाला तारीख तरी पाहिजे तरी मी देऊ शकतो. इथे 23 जून रोजी ही लढाई झाली होती. कळलं? हे पण मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला फक्त ते उत्तर शोधायचं आहे. नंतर येऊया मॅगिनॉट लाईन कोणत्या देशादरम्यान आहे? जसं आपण रेड क्लिफ लाईन म्हणतो, मॅकमोहन लाईन म्हणतो, तुम्हाला माहिती आहे, तशी ही मॅगिनॉट लाईन. कळलं? यस, मॅगिनॉट लाईन कोणत्या देशादरम्यान आहे? नाम्बिया अंगोला, US कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी, आणि जर्मनी आणि पोलंड. आलं लक्षात? चला लवकर सांगा मला. यस, बरोबर आहे. जर्मनी, पोलंड, फ्रान्स, जर्मनी, US कॅनडा आणि नाम्बिया अंगोला. तर तुम्हाला काही महत्त्वाच्या इंटरनॅशनल बाउंड्रीज माहिती असणं गरजेचं आहे. कळलं? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स आणि जर्मनी. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. हा जो दिसतो बरोबर आहे, ही जर्मनी आहे. करेक्ट आहे. सो ही जर्मनी जी आहे, ओके, ही जी जर्मनी आहे, ह्या जर्मनी ह्याच्या रेड दिसते तुम्हाला. सो जर्मनी आणि हा आहे फ्रान्स. ठीक आहे. सो ही जर्मनी आणि हा आहे फ्रान्स. ठीक आहे. सो इट्स अ जर्मनी आणि इट्स अ फ्रान्स. ओके. आणि ह्याच्यामध्ये ही लाईन दिसते ती आहे. क्लिअर? ठीक आहे. मॅगिनॉट लाईन म्हणतात त्याला. काय म्हणतात? मॅगिनॉट लाईन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता. जैनांचे पहिले तीर्थकार कोण होते? अरिस्थेनेमी, पार्श्वनाथ, अजितनाथ आणि ऋषभदेव. कळलं? सो जैन धर्माचे एकूण तीर्थकारांपैकी ज्यांनी पहिले तीर्थकार होते त्यांचं नाव काय होतं तुम्हाला सांगायचं मला. हां, ठीक आहे. तर तुम्ही सांगा. आणि ही जी मूर्ती आहे ही कुठली मूर्ती आहे? आलं लक्षामध्ये? तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न सायमल्टेनियसली मला द्यायचा आहे की ही जी मूर्ती तुम्हाला दिसते, कळलं, ही मूर्ती कुठे आहे? आलं लक्षामध्ये? यस, ही मूर्ती कुठे आहे हे तुम्हाला द्यायचं आहे उत्तर. ही मूर्ती कुठे आहे? कळलं? चला, हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं ह्याच्यानुसार. ठीक आहे. आणि आता ह्याचं उत्तर देतो मी ऋषभदेव.
ठीक आहे, ऋषभदेव हे उत्तर देतो. ठीक आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे, ही मूर्ती कुठे आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. अन्यथा मला जर काही डाऊट असेल तर मला टेलिग्रामवरती तो विचारायचा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला थांबायचं नसेल आपण तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चला, ऋषभदेव हे लक्षात ठेवा, पहिले तीर्थकार. एकूण जैनांमध्ये किती तीर्थकार झाले? यस, टोटल तीर्थकार इन जैनिझम. हां, सो तुम्हाला माहिती आहे का किती तीर्थकार एकूण झाले? 24 झाले का 23 झाले? 24 झाले का 23 झाले? हां, सो 24 तीर्थकार का 23? ठीक आहे, सो तुम्हाला हे शोधायचं आहे की किती तीर्थकार झाले. सो हे पहिले तीर्थकार झाले. तुम्हाला अजून एक काम देतो मी इथे. ठीक आहे, तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, की एकूण किती तीर्थकार झाले बघायचं. काय बघायचं आहे? यस, एकूण किती तीर्थकार झाले. ठीक आहे, चला पेनाची साईज जरा वाढवतो मी, म्हणजे हां यस बरोबर आहे. सो एकूण किती तीर्थकार झाले, एकूण किती तीर्थकार झाले, बरोबर आहे, हे सांगायचं आहे. कळलं? एकूण किती तीर्थकार झाले हे पण तुम्हाला मला सांगायचं आहे. ठीक आहे, 24 की 23 आलं लक्षामध्ये? यस, काय सांगायचं तुम्हाला, 24 की 23. डन. चलो पुढे जाऊया आपण, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. क्लिअर? ओके, सांगायचं. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रँड कॅनियन कोणत्या देशात आहे? कॅनडा, बोलिव्हिया, घाना आणि US. ठीक आहे, सो ग्रँड कॅनियन, कळलं? हे कॅनियन आहे, तुम्हाला माहिती आहे रिव्हरच्या जे रिव्हरमुळे तयार होणार आहेत ही सगळ्यात मोठी आहे ग्रँड कॅनियन. बरोबर आहे, ते ही नेमकी कुठल्या देशात आहे? तर कॅनडा, बोलिव्हिया, घाना आणि US मध्ये आहे. ही कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे, US मध्ये येते ही. कळलं? ग्रँड कॅनियन, बरोबर आहे. यस, सो ग्रँड कॅनियन कुठल्या रिव्हरवरती आहे? हां, ठीक आहे, ग्रँड कॅनियन विच रिव्हर माहिती तुम्हाला? यस, बोलो. यस, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ना. कळलं? पहिल्यांदा काय बोला, ग्रँड कॅनियन कुठे आहे? क्लिअर? ठीक आहे, सो कुठे सांगितलं मी तुम्हाला? यस, कुठे सांगितलं मी तुम्हाला? हां, US मध्ये आहे, बरोबर आहे ना? करेक्ट आहे. चला पुढे जाऊया आपण. बोला, भारतामध्ये पण तुम्हाला ना अनेक ठिकाणी असे सापडू शकतात कॅनॉन्स. कॅनॉन म्हणजे एकदम काय म्हणूया आपण त्याला, डीप दरी असते ती. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला, युनायटेड स्टेट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध हॅरी पॉटर मालिकेचे लेखक कोण आहेत? अरुंधती राय, JK रोलिंग, तस्मिला नसरीन आणि सलमान रश्दी. त्याच्यासाठी मी तुम्हाला कन्फ्यूज न होण्यासाठी तुम्हाला फोटो दाखवलाय. सो ह्या आहेत JK रोलिंग. मला आता सांगा ह्या कोणत्या देशाच्या आहेत? कळलं? कोणत्या देशातल्या आहेत या? ते फक्त मला सांगा, कोणत्या देशातल्या आहेत, कोणत्या देशातील आहेत या? कळलं? कोणत्या देशातील आहेत हे तुम्हाला मला सांगायचं आहे. लक्षामध्ये JK रोलिंग, हॅरी पॉटर रायटर जे आहेत ते कुठल्या देशातून येतात? ठीक आहे, JK रोलिंग बिलॉंग फ्रॉम विच कंट्री? हॅरी पॉटर रायटर, बरोबर आहे. सांगा मला कुठल्या देशातून येतात? यस, इंग्लंड. अनेक लोकांना वाटतं USA, पण त्या कुठल्या देशातील आहेत? त्या इंग्लंडमधून आहेत. कुठून आहेत? यस, इंग्लंडमधून आहेत. आलं लक्षामध्ये? यस, कोणाला डाऊट काही नाही ना? चला पुढे जाऊया आपण. हां, ठीक आहे, चला जाऊया ना पुढे. चला बरं, तुम्ही सांगू शकता मला? हां, सो त्या इंग्लंडमधूनच त्या, यस, सो त्यांची जी नॅशनॅलिटी तशीच आहे. चला पुढे जाऊया आपण. हां, काय डाऊट आहे कोणाला? नाही ना? चला नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दीनदयाल अंत्योदय योजनेत तरुणांची वयोमर्यादा किती आहे? दीनदयाल अंत्योदय योजना, हे जे आहेत हे आहेत पंडित दीनदयाल उपाध्याय. हे जे चित्र आहे यांचं नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय. ठीक आहे, सो तुम्हाला विचारलंय दीनदयाल अंत्योदय योजना जी आहे ही कशाची योजना होती माहिती आहे का तुम्हाला? ही योजना होती सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग. लक्षामध्ये कोणाची योजना होती ही? यस, सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग. ओके, यस, सो ही होती सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग, पण वेगळी होती ही. सेल्फ एम्प्लॉयमेंट, लक्षामध्ये? यस, सेल्फ एम्प्लॉयमेंट स्किल ट्रेनिंग. कळलं? ह्याच्या अंतर्गत दिली जाणार होती, बरोबर आहे. सो याचं उत्तर आहे 15 वर्ष. लक्षात, सो 15 वर्ष ही वयोमर्यादा त्याची आहे. किती वर्ष? 15 वर्ष. काही डाऊट नाही ना? ऑब्विसली. ठीक आहे, नाही डाऊट ना? ग्रेट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. सो 15 वर्ष मी तुम्हाला सांगितलं, ही 15 वर्ष ही तरुणांची वयोमर्यादा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नंतर स्किल, 15 वर्ष पूर्ण असतील तर स्किल शिकून तुम्ही नंतर सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता. ठीक आहे, नंतर आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची कमाल किती रक्कम
दिली जाऊ शकते असं दिलं होतं. सो ठीक आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना तुम्हाला माहिती आहे, ही प्रधानमंत्री मुद्रा योजना स्मॉल स्केलसाठी ही होती बेसिकली, बरोबर आहे. या स्मॉल स्केलच्या डेव्हलपमेंटसाठी ही होती, बरोबर आहे, की त्यांना स्टार्टअप स्मॉल स्केल लेवलला एकदम छोटे स्टार्टअप टिनी इंडस्ट्रीसाठी ही होती, बरोबर आहे. सो मुद्रा योजना माहिती आहे ना तुम्हाला. यस, प्रधानमंत्री मुद्रा योजना असं पूर्ण नाव आहे तिचं. ओके, हां. सो फक्त आता तुम्हाला काय सांगायचं आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ती कधी चालू झाली, काय चालू झाली, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. लक्षामध्ये ह्याच्या अंतर्गत काय येतं, काय नाही येत, बरोबर आहे. येस, चलो पुढचं घेऊया. प्रत्येक बँक देऊ शकत होती तुम्हाला, मॅक्रोसाठी होती ती, है ना, मॅक्रोसाठी होती ती. कळलं? काय डाऊट ह्याच्यामध्ये नाही ना? हां, बस मायक्रो याच्यासाठी होती ती. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का आपण. आणि तुम्हाला प्रत्येक बँकेमध्ये ती राबवताना दिसू शकते, प्रत्येक बँकेने ती राबवलेली आहे. नंतर घेऊया आपण. हां, ह्याचं उत्तर आहे 10 लाख रुपये. किती? येस, 10 लाख रुपये हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला विचारायचं आहे ह्याची सुरुवात कधी झाली. कळलं? याची सुरुवात कधी झाली. कळलं? मला सांगायचे प्रधानमंत्री मुद्रा योजना ह्याची सुरुवात कधी झाली ही तुम्हाला इथे सांगायची आहे, बरोबर आहे. हे कमेंट बॉक्समध्ये ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवायचं आहे. जरी हा रेकॉर्डेड असला तरी सुद्धा, कारण तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतो. लक्षामध्ये. येस, सो गो अहेड. फक्त तुम्ही मला सांगा हे कधी असतं ते. ठीक आहे. नंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा, ही एक देशातील फर्म किंवा व्यक्तीने दुसऱ्या देशात असलेल्या व्यावसायिकसाठी केलेली गुंतवणूक आहे. ठीक आहे. सो कशासाठी, बरोबर ना, एका कंपनीने दुसऱ्या देशामध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करणं, लक्षामध्ये, त्याला काय म्हणतात, त्या इन्व्हेस्टमेंटला काय म्हणतात. कळलं? त्या इन्व्हेस्टमेंट FDI म्हणतात, फॉरेक्स म्हणतात, सेज म्हणतात, की FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला. सो त्याला म्हणतात, काय म्हणतात, येस, FDI म्हणतात. FDIचा अर्थ काय असतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जिथे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करून डायरेक्ट मालकी हक्क घेऊ शकता. काय घेता, त्या उद्योगामध्ये काय घेता तुम्ही, मालकी हक्क घेता, लक्षामध्ये, दुसऱ्या देशात जाऊन. सो हे आहे. नंतर खालीपैकी कोणते भारतातील मॅग्नीचे प्रमुख उत्पादक राज्य आहेत. हे बघा, मॅग्नीज असंच दिसतं, दगडासारखंच दिसतं ते, पण ह्याच्यामध्ये असतं, कारण शेवटी मिनरल्स हे रॉक्समध्येच असतात, बरोबर आहे ना. येस, सो हे असंच दिसतं, हे मॅग्नीज सारखं दिसतं, तुम्हाला दगड वाटेल साधा तो. ठीक आहे. सो कोणते प्रमुख उत्पादक देश आहेत प्रश्न आहे. हे बघा, उत्तर काय आहे. येस, मध्य प्रदेश, येस, ओरिसा, राजस्थान आणि महाराष्ट्र, बरोबर. हे 4 राज्य दिले. तर तुम्हाला ऑप्शन काय दिले, फक्त 1 आणि 4, फक्त 1 2 3, फक्त 1 2 4 आणि 1 2 3 4. सो यातील मॅग्नीजचे सगळ्यात प्रमुख उत्पादक राज्य कुठले, त्याचं उत्तर आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो 4. कळलं? सो ही 4ही राज्य आहेत ही मॅग्नीजची, कळलं, प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये येतात, कळलं, महत्त्वाच्या राज्यांमध्ये येतात. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. येस, मेक इन इंडिया कार्यक्रमाने खालीलपैकी एकाचा लोगो स्वीकारलेला आहे. सो आफ्रिकन लायन दिलेला आहे, आफ्रिकन लायन, इंडियन लायन, एशियाटिक लायन आणि नन ऑफ द अबाव. कळलं? चला पुढे जाऊया आपण. सो तुम्ही काय म्हणून संबोधू शकता. ठीक आहे. सो याचं उत्तर आहे एशियाटिक लायन, कारण आपल्याकडे एशियाटिक लायन सापडतो गुजरातमध्ये, बरोबर आहे ना. गुजरातमध्ये जो सापडतो तो एशियाटिक लायन आहे. सो बेसिकली एशियाटिक लायन आपण घेतलेला आहे. कळलं? मेक इन इंडिया कार्यक्रमाने जो लोगो स्वीकारला आहे तो असा आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला ह्या संदर्भात मित्रांनो कुठलाही जरी डाऊट असेल तरी तुम्ही काय करू शकता, हे जे आपण महत्त्वाचे प्रश्न घेतले ह्याच्यामध्ये कुठलाही डाऊट असेल तरी तुम्ही काय करू शकता, मला टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता. हीच PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती पाठवणार आहे. डिस्कशन, डाऊट सॉल्विंग, डाटा इंटरॅक्शन, बरोबर आहे. सो तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता कुठलाही डाऊट आला तर, बरोबर आहे. ह्याला तुम्ही काय करा, फक्त स्कॅन करा, म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हाल आणि मग तिथे डिस्कशन ग्रुपमध्ये येऊन तुम्ही मला प्रश्न विचारू शकता अभ्यासातले. कळलं? तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे. सो ही सिरीज फॉलो करा. ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये ह्याला शेअर करायला मात्र विसरू नका. सो इथेच थांबूया आपण आणि भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा फक्त त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला आता बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब करून, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच.